शेतकरी बांधवांनो, आत्ताच सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आता महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी बांधवांनो, ही बातमी ऐकून तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल इतकी मोठी ही बातमी आहे। राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा गोरगरीब शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल 21,000 रुपयांचं अनुदान थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। हे पैसे पेरणीच्या आधी म्हणजेच बियाणे, खते आणि पेरणीचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी आता सरकारकडून मिळणार आहेत। ही अधिकृत बातमी आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे, कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या पात्रता सरकारकडून लावण्यात आल्या आहेत, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, मागच्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना पेरणीच्या आधी पैशांची अडचण होती। बियाणे महाग झाले, खते महाग झाली, मजुरी वाढली, या सगळ्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाला होता। अनेक शेतकरी बांधव सावकाराकडून कर्ज काढून पेरणी करायचे। या सगळ्या समस्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री यांनी एकत्र बसून हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। पेरणीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट 21,000 रुपये जमा करायचे असा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलाय। त्यामुळे राज्यभरातील शेतकरी वर्ग सरकारवर खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। परंतु शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। फक्त या ठिकाणी निवडलेल्या 14 जिल्ह्यांमधीलच शेतकऱ्यांना हा लाभ सरकारकडून देण्यात येणार आहे। तसेच काही पात्रता देखील सरकारकडून लावण्यात आल्या आहेत। या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसलात तरच तुम्हाला 21,000 रुपयांचा हा लाभ मिळणार आहे। मग आता कोणत्या पात्रता आहेत, कोणते 14 जिल्हे आहेत आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, हे सर्व तुम्हाला आता एक एक करून सांगतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी पात्रता बघूया। सरकारकडून कोणकोणत्या पात्रता या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत ते नीट लक्ष देऊन ऐकायचंय। पहिली आणि सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे। शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की हा लाभ फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे। ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असलं पाहिजे। शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचे आतापर्यंत 22 हप्ते आलेले आहेत। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते आलेले आहेत। जर तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभार्थी असाल, म्हणजे तुम्हाला या दोन्ही योजनांचे पैसे नियमितपणे येत असतील, तरच तुम्हाला हा 21,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही या योजनांचे लाभार्थी नसाल तर आधी या योजनांना नोंदणी करा आणि मग या लाभासाठी अर्ज करा। तिसरी अत्यंत महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा। सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। कारण सरकार म्हणतं की हा लाभ फक्त गरजू आणि गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे। चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीत असता कामा नये। शेतकरी बांधवांनो, जर तुमचा मुलगा पोलीस असेल, आर्मीत असेल, शिक्षक असेल किंवा कोणत्याही सरकारी खात्यात काम करत असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। तसेच जर घरातील कोणी रिटायर झालेले असतील आणि पेन्शन घेत असतील तर त्यांनाही हा लाभ मिळणार नाही। कारण सरकारला खात्री करायची आहे की हा पैसा खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचला पाहिजे। पाचवी पात्रता म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे आणि EKYC पूर्ण झालेली असली पाहिजे।
शेतकरी बांधवांनो, जर तुमची ई-KYC अजून झाली नसेल तर लगेचच जवळच्या बँकेत जाऊन किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन ई-KYC पूर्ण करून घ्या. नाहीतर पैसे असले तरी तुमच्या खात्यावरती येणार नाहीत. शेतकरी बांधवांनो, या 5 पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच 21,000 रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता बघूया कोणत्या 14 जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलाय. शेतकरी बांधवांनो, आता मी 14 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते नीट ऐकायचं आहे. व्हिडिओ बंद करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिला जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लातूर जिल्ह्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. दुसरा जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. तिसरा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी खूप मेहनत केली आहे. अनेक वर्षांपासून नांदेडच्या शेतकऱ्यांना सरकारकडून हवा तेवढा लाभ मिळाला नव्हता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार केला आणि या जिल्ह्याचा समावेश यादीत केला आहे. चौथा जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने आता हा मोठा दिलासा दिला आहे. पाचवा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 21,000 रुपयांचा हा लाभ मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे. सहावा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मागच्या वर्षी खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे सरकारने परभणी जिल्ह्याचा समावेश या यादीत केला आहे. सातवा जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आनंदाची बातमी आहे. जालना जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना सुद्धा हा 21,000 रुपयांचा लाभ सरकारकडून मिळणार आहे. आठवा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमची वाट संपली आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. या जिल्ह्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पेरणीच्या आधी हे 21,000 रुपये जमा होणार आहेत. नववा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सुद्धा सरकारने हा लाभ मंजूर केला आहे. अकोला जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने आता हा मोठा आधार दिला आहे. 10वा जिल्हा आहे वाशिम. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आहे. 11वा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात खूप संघर्ष केला आहे. त्यामुळे सरकारने या जिल्ह्याचा समावेश यादीत केला आहे. 12वा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्हा म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप कठीण परिस्थितीत शेती केली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. 13वा जिल्हा आहे वर्धा. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ही सर्वात आनंदाची बातमी आहे. आणि 14वा आणि शेवटचा जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे सरकारने अमरावती जिल्ह्याचा समावेश या यादीत केला आहे. शेतकरी बांधवांनो, हे 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 21,000 रुपयांचा हा लाभ मिळणार आहे. तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. जर तुमचा जिल्हा यात आहे तर आता पुढे सांगणार आहे त्या 12 बँकांपैकी तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे ते बघा. शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त या 12 बँकांमध्ये ज्यांचे खाते आहे त्यांनाच हा लाभ डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यावरती जमा केला जाणार आहे. या बँकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेत पैसे जमा होणार नाहीत.
त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का ते नीट बघा. पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेत खातं असेल तर लाभ मिळणार आहे. तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे. चौथी बँक आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेत खातं असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारकडून हा लाभ मिळणार आहे. पाचवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकेत खातं असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे. सहावी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँकेत खातं असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पैसा थेट खात्यावरती जमा होणार आहे. सातवी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँकेत खातं असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार आहे. आठवी बँक आहे युको बँक. युको बँकेत खातं असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. नववी बँक आहे इंडियन बँक. इंडियन बँकेत खातं असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे. दहावी बँक आहे ICICI बँक. ICICI बँकेत खातं असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे. अकरावी बँक आहे जिल्हा सहकारी बँक. शेतकरी बांधवांनो, प्रत्येक जिल्ह्याची एक सहकारी बँक असते. या बँकेत सुद्धा पैसे जमा होणार आहेत. आणि 12वी बँक आहे पोस्ट ऑफिस बँक. पोस्ट ऑफिस बँकेत खातं असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या या बँकेत पैसे थेट जमा केले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो, या 12 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेत तुमचं खातं असलं पाहिजे. जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेत नसेल तर लगेचच जवळच्या बँकेत जाऊन खातं उघडा, नाहीतर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. हा लाभ नक्की कोणत्या योजनेद्वारे मिळणार आहे? तुम्हाला माहित आहे की रेशन कार्डावरती सरकारकडून अन्नधान्य दिलं जातं. परंतु आता सरकारनं निर्णय घेतला आहे की या 14 जिल्ह्यांमधील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम दिली जाणार आहे. यामध्ये रेशन कार्डावरती 9,000 रुपये थेट खात्यावरती जमा होणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नाही त्यांना 10,000 ते 12,000 रुपयापर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. असे एकत्रित 21,000 रुपयापर्यंत पेरणीच्या आधी तुमच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, अजून एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच PM किसान योजनेचा 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील लवकरच तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांवर पैशांचा वर्षाव होणार असल्याचं आता पाहायला मिळतंय. शेतकरी बांधवांनो, या लाभासाठी कोणाला अपात्र ठरवण्यात येणार आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं म्हणजे सरकारी जमीन, गायरान जमीन किंवा रस्त्यालगतची जमीन दाखवून अर्ज केला असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही. उलट अशा शेतकऱ्यांवर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांनी eKYC केली नाही त्यांना पण हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो, प्रामाणिकपणे अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. शेतकरी बांधवांनो, या लाभासाठी काय करायचं आहे ते सांगतो. सर्वात आधी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते बघा. त्यानंतर eKYC पूर्ण करा. तुमचा फार्मर ID कार्ड तयार असेल याची खात्री करा. तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे का ते बघा. या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे तयार असतील तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही बातमी अशाच प्रकारे तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती सूत्रांमार्फत दिलेली माहिती आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. धन्यवाद.